नमस्कार. तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे पावट्याची अशी झणझणीत उसळ. तर बाजारामध्ये खूप सारे पावट्याच्या शेंगा यायला लागलेत. तर त्याची उसळ तर झालीच पाहिजे, कारण वर्षभर असे पावट्याच्या शेंगा मिळतात, पण या सीझनमध्ये पावट्याच्या शेंगांच्या सीझनमध्ये जर त्याची टेस्ट आहे तर ती खूप छान येते, खूप छान लागते. तर पावटे आहेत सोलून घेतलेले, स्वच्छ धुवून घेतलेत आणि कढई छान गरम करून घेतली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे 2-3 चमचे. त्याच्यानंतर तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि अगदी थोडंसं हिंग टाकलंय. त्याच्यानंतर कांदा आहे बारीक चिरलेला, तर तो ऍड केलाय आणि कांदा छान असा परतून घ्यायचा तेलामध्ये आपल्याला. तर ही जी उसळ आहे ही शक्यतो हिवाळ्यात जास्त करून आमच्याकडे बनवली जाते, कारण हिवाळ्यात पावट्याच्या शेंगा खूप छान येतात. वर्षभर तर मिळतात पावट्याच्या शेंगा, पण जी सीझन मध्ये पावट्याच्या शेंगांची जी टेस्ट आहे पावट्याची, तर ती खूप छान असते आणि सर्वजण खूप आवडीने खातात ही. तर बघू शकता तुम्ही, कांदा थोडासा सॉफ्ट झाला की त्याच्यानंतर लसूण खोबरं त्याची पेस्ट आहे, तर आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर याची पेस्ट आहे, तर ती ऍड केली. ती थोडीशी परतून घेतली आहे. त्यानंतर मसाले टाकायचे. तर त्यामध्ये पाव चमचा हळद पावडर आहे आणि कांदा लसूण मसाला आहे. हा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला आहे, तर तो 2 चमचे टाकलाय. त्याच्यानंतर धने जिरे पावडर आहे 2 चमचे, मीठ आहे चवीपुरतं आणि काळा मसाला आहे हा 1 चमचाभर. आणि हे सर्व जे मसाले आहेत तर ते छान एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये पावटे आहेत स्वच्छ धुवून घेतलेले, तर ते ऍड करायचे आहेत. तर हा जो मसाला आहे हा 1 मिनिट परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पावटे ऍड केल्यानंतर आपल्याला परत एकदा छान असं सर्व मसाल्यामध्ये पावटे मिक्स करून छान परतून घ्यायचंय. 1-2-3 मिनिट आपल्याला हे सर्व मिश्रण आहे तर ते छान एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचंय, जेणेकरून सर्व मसाल्याची टेस्ट आहे तर ती पावट्याला लागेल आणि चव पण खूप छान येते. अगदी बेसिक मसाले आहेत, खूप जास्त वेगळे मसाले वापरलेले नाहीत, वाटण वगैरे पण काही वापरायची गरज नाहीये. अगदी साध्या पद्धतीने केलेली आहे ही रेसिपी. ज्या पद्धतीने आम्ही गावाकडे ज्या पद्धतीने आम्ही बनवायचो त्याच पद्धतीने ही रेसिपी बनवली आहे. त्यामुळे जास्त मसाले वगैरे गावाकडे तर काही वापरले जात नाही. अगदी घरगुती कांदा लसूण मसाला असतो, त्यामध्येच बऱ्याचशा भाज्या बनवल्या जातात, पण त्याची चव खूप छान येते. तर झाकण ठेवून थोडीशी वाफ देऊन घेतलीये आणि मी वाफ देऊन घेतल्यानंतर पाणी जे आहे तर ते गरम पाणी वापरलंय, त्याने चव भाजीची छान येते. तर साधारणतः 1 ग्लास पाणी आहे गरम केलेलं, तर ते वापरले. खूप जास्त पाणी नाही वापरायचंय. आपल्याला पावट्याचे दाणे आहेत तर ते शिजले पाहिजेत इतपतच पाणी वापरायचंय. आणि त्यानंतर थोडंसं मिक्स करून मी त्यावर झाकण ठेवून घेणार आहे आणि 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचंय. पाणी पण बऱ्यापैकी आटलंय, बघू शकता तुम्ही. थोडंसं पाणी आहे, तर थोडं परतून घेते मी, मिक्स करून घेते आणि अगदी थोडंसं पाणी आहे. तर थोडं परतल्यानंतर त्यामध्ये पाणी आटेपर्यंत आपल्याला ते वाफवून घ्यायचंय. तर अगदी शेवटी मी शेंगदाण्याचं कूट टाकलंय. तर साधारणतः 2-3 चमचे इतकं शेंगदाण्याचं कूट आहे, तर ते ऍड केलेलं आहे. आणि शेंगदाण्याचं कूट ऍड केल्यानंतर पण आपल्याला ते छान एकत्र एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचंय आणि अगदी थोडंसं पाणी राहिलंय, तर ते पाणी आटेपर्यंत आपल्याला थोडंसं परतून घ्यायचंय. त्यावर मी झाकण ठेवून परत एकदा थोडीशी वाफ देणार आहे. तर बघू शकता तुम्ही, शेंगदाण्याचं कूट आहे तर ते छान एकत्र मिक्स करून घेतलंय आणि 2-3 मिनिट आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि त्यातले पावटे पण शिजलेले आहेत चांगले. तर अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि टेस्टी आहे. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि टेस्टी अशी रेसिपी तयार आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.